टॅक्स भरतो आपण, सुरक्षित रस्ते कुठे? बाईकची एक शोरूम किंमत आणि ऑन रोड किंमत यात मोठा फरक असतो। बाईक घेताना नागरिक 18% जीएसटी भरतो, तर मोठ्या इंजिनचा बाईकवर हा जीएसटी 40% पर्यंत जातो। त्याशिवाय 10 ते 12% रोड टॅक्स, आरटीओ नोंदणी शुल्क, मोटर व्हेकल टॅक्स, इन्शुरन्स प्रीमियम आणि त्यावर 18% जीएसटी, ग्रीन से स्मार्ट कार्ड आणि इतर सर्व्हिस चार्जेस असे अनेक खर्च भरावे लागतात। 1 लाख रुपयांची बाईक सहज 1.3 ते 1.5 लाखांपर्यंत पोहोचते। म्हणजे बाईकची मूळ किंमत वेगळी आणि सरकारला देणे जाणारे कर आणि चार्जेस वेगळे। इतकं सगळं भरल्यानंतर नागरिकांची अपेक्षा साधी असते, सुरक्षित रस्ते, योग्य लाइटिंग, सुरू असलेल्या कायमांभोवती बॅरिकेड्स आणि अपघात झाल्यास त्वरित मदत। मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती अत्यंत धोकादायक दिसते। 6 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्लीतील जडकपूर विभागात अशीच एक घटना घडली। 25 वर्षाचा कमल धाईनी, जो एक प्रायव्हेट बँकेत काम करत होता, रात्री आपल्या बाईकवरून घरी जात होता। जोगिंदर सिंग मार्ग येथे दिल्ली जल बोर्डाचं काम सुरू होतं आणि रस्त्यावर मोठा खड्डा खोदलेला होता। मात्र त्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेड, चेतावणी फलक किंवा पुरेशी लाइटिंग नव्हती। रात्रीच्या वेळी कमलची बाईक थेट त्या उघड्या खड्ड्यात पडली। रात्री सुमारे 11:30 नंतर त्याचा फोन लागेनासा झाला। कुटुंबाने अनेक पोलीस स्टेशनला संपर्क केला, पण त्वरित मदत मिळालेली नाही। संपूर्ण रात्र कुटुंब त्याचा शोध घेत राहिलं। सकाळी सुमारे 8 वाजता पीसीआर कॉल नंतर त्याचा शोध लागला। फायर सर्व्हिसने त्याला खड्ड्यातून बाहेर काढलं, पण रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केलं। या घटनेनंतर जलबोर्डाच्या कंत्राटदाराविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला आणि चौकशी सुरू झाली। मात्र अशा घटना पहिल्यांदाच घडलेल्या नाहीत। रस्त्यावर सुरू असलेल्या कामांमुळे उघडे खड्डे, बॅरिकेडचा अभाव आणि अपुरी सुरक्षा यामुळे देशभरात दरवर्षी अनेक जीव जातात। मुख्य प्रश्न असा आहे की जेव्हा नागरिक वाहन खरेदी करताना आणि वापरताना इतके कर भरतात, तेव्हा सुरक्षित रस्ते आणि मूलभूत सुविधा मिळणं ही अपेक्षा चुकीची नाही। सुरक्षित पायाभूत सुविधा देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। रस्त्यांवरील निष्काळजीपणा आणि सुरक्षा उपायांचा अभाव यामुळे होणारा मृत्यू हे केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करता येत नाही। नागरिकांनी भरलेल्या करांच्या बदल्यात सुरक्षित रस्ते आणि जबाबदार यंत्रणा मिळणं आवश्यक आहे।